हॅलो एव्हरीवन. माझं नाव विजय अशोक सूर्यवंशी. 2019 राज्यसेवेच्या फायनल रिझल्ट थ्रू माझी उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे. माझं नेटिव्ह प्लेस कोल्हापूर आहे. माझं 12वीपर्यंतचं शिक्षण हे कोल्हापूरमधून पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन हे BE मेकॅनिकल MIT पुणे यातून पूर्ण झालेलं आहे 2014 साली. त्यानंतर मी UPSCचा प्रवास सुरू केलेला होता. UPSCच्या 4 मुख्य परीक्षा आत्तापर्यंत मी दिलेल्या आहेत. 2018 साली माझी UPSC CAPF थ्रू असिस्टंट कमांडंट या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये वर्ग अ पदावरती निवड झालेली होती. पण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये अपेक्षित यश नसल्यामुळे किंवा मनासारखी पोस्ट नसल्यामुळे मी पुन्हा प्रयत्न सुरू केले आणि त्याचसोबत MPSCचा सुद्धा अभ्यास चालू होता आणि MPSCवरती 2019च्या अटेम्प्टला फोकस केला आणि तो प्लॅन कदाचित व्यवस्थित सक्सेसफुली इम्प्लिमेंटसुद्धा झाला आणि त्याचमुळे 2020ला आत्ता जो रिझल्ट डिक्लेअर झाला त्यामध्ये माझी डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झालेली आहे. ही माझी थोडी एक शैक्षणिक पार्श्वभूमी होती. ओव्हरऑल आत्ताच्या ह्या सत्रामध्ये मला असं वाटतं की आपण एक्झामसुद्धा जवळ येऊन ठेपलेली आहे आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना इस्पेशली स्ट्रॅटेजीची गरज आहे. खूप सारे मुलं कॉल्स मेसेजेसवरती इस्पेशली CSATसाठी स्ट्रॅटेजी ची अपेक्षा करत आहेत आणि बऱ्याच लोकांना पर्सनली ह्या गोष्टी मला सांगता येत नाही आहेत. तर आपण या प्लॅटफॉर्म थ्रू माझ्या परीने काही गोष्टी सांगता येत असतील तर ती मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. प्रिलिम्सच्या बाबतीत राज्यसेवेच्या बोलायचं झालं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की GS1 आणि GS2 असे 2 पेपर्स आहेत. GS2 थोडक्यात CSATच्या पेपरमध्ये बरेच मुलं असं विचारतात की कॉन्टचा प्रॉब्लेम येतो किंवा कॉम्प्रेन्शनमध्ये ॲक्युरेसी येत नाही आहे किंवा स्कोअर मॅक्सिमाइज कसा करायचा. आता राज्यसेवेची मुख्य परीक्षा मी 3 वेळा दिलेली आहे. 3 वेळा माझा प्रिलिम्सला स्कोअर हा खूप चांगला होता आणि इस्पेशली तो CSATमुळे होता. बट त्याच्यासाठी वेगळं प्रिपरेशन असं खूप काही केलेलं नव्हतं. मी फोकस फक्त हाच केलेला होता की आयोगाच्या ज्या 4-5 वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या व्यवस्थित पद्धतीनं ॲनालाइज केलेल्या होत्या आणि CSATच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे पॉईंट्स, काही मुद्दे, काही स्ट्रॅटेजीज या पॉईंट आऊट केलेल्या होत्या. फॉर एक्झाम्पल डिस्कस करायच्या असतील तर मला असं वाटतं की सर्वात पहिला फॅक्टर जो येतो तो अटेम्प्टचा येतो की हाऊ मच युअर अटेम्प्ट शुड बी, राईट. नाव देअर इज नो सॉलिड आन्सर फॉर दॅट. तो दरवर्षीच्या पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरती अवलंबून असतो मला असं वाटतं. बट स्टील आपण ओव्हरऑल इन अँड ॲव्हरेज जर बोलायचं झालं तर 70च्या आसपास जो CSATचा अटेम्प्ट आहे तो वेल अँड गुड आहे की जो तुम्हाला खूप चांगला स्कोअर CSATमध्ये देऊ शकतो. बट प्रॉब्लेम असा होतो की कॉम्प्रेन्शनमध्ये ॲक्युरेसी किंवा कॉन्टमध्ये येणारी डिफिकल्टी ही मुलांना एक महत्त्वाचं बॅरियर ठरते आणि त्याचमुळे CSATमध्ये जो अपेक्षित स्कोअर असायला हवा तो बऱ्याच कॅन्डिडेट्सचा येत नाही आहे. जवळपास दरवर्षी 4 ते 5 लाख मुलं प्रिलिम्सला बसतात बट काही हजार मुलं फक्त मेन्ससाठी क्वालिफाय होतात. याच्यामागे काही हे रिझन्स आहेत आणि आपण असेही काही मुलं बघतो की जे सक्सेसिव्हली प्रिलिम्स क्लिअर करत असतात. मग एक्झॅक्टली असा काय मुद्दे आहेत की जे काही मुलांना सूट होत आहेत, त्या स्ट्रॅटेजी व्यवस्थित पद्धतीने इम्प्लिमेंट होत आहेत आणि काही मुलांसाठी होत नाही आहेत. तर हा पहिला प्रश्न राहतो जसा मी मगाशी नोट केला की अटेम्प्टचा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही टाईम टेबल किंवा प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही करताय CSATचं तेव्हा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला सर्वच्या सर्व प्रश्न अटेम्प्ट्स करायचेच नाही आहेत. इवन आयोगाची सुद्धा त्या पद्धतीची अपेक्षा नसते कारण काही प्रश्न जे असतात ते तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी दिलेले असतात. असे एक 5 ते 6 प्रश्न ह्या 80 प्रश्नापैकी हमखास असतात. माझं असं म्हणणं आहे की 1 तास 10 मिनटं मॅक्सिमम 1-1.25 तासामध्ये तुमचे कॉम्प्रेन्शनचे 50 प्रश्न हे सोडवून व्हायला हवेत. आउट ऑफ 50 जर तुमची ॲक्युरेसी चांगली येऊन ती जर 42-43च्या आसपास पोहोचत असेल तर नक्कीच तुम्हाला चांगला स्कोअर येतो. राहिलेला जो काही 1 पाऊण तास आहे, 50 मिनिटाच्या आसपासचा जो टाईम तुमच्याकडे राहिलेला आहे
त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित स्ट्रॅटेजी बनवून तो सॉल्व कसा करायचा आहे त्याबाबतीत थोडंसं सांगेन. कॉम्प्रिहेन्शन नंतर मला वाटतं की सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहतो तो डिसिजन मेकिंग आहे. डिसिजन मेकिंगचे ते 4-5 प्रश्न जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित जर सॉल्व केले तर तुम्हाला ते हक्काचे मार्क्स सिक्युअर होऊन जातात. दुसरा पॉईंट राहतो तो आहे रिझनिंगचा. रिझनिंगचे फॉर एक्झाम्पल सिलॉलिझमचे काही क्वेश्चन्स असतात, त्यानंतर स्टेटमेंट आणि कन्क्लुजन क्वेश्चन्स असतात. या पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्ही लवकर सोडवून घ्यावेत. आणि कॉन्टसारखे काही क्वेश्चन्स आहेत ज्याची डिफिकल्टी लेवल पण बऱ्याच वेळा कठीण असते. ते प्रश्न तुम्ही नंतर ठेवले तरी चालतील किंवा एक 7 ते 8 प्रश्न जे तुमचा वेळ खातात ते स्किप केले तरी चालतील. ओव्हरऑल इन शॉर्ट मला असं सांगायचं आहे की CSAT इज नॉट जस्ट अबाउट द सिलेक्शन ऑफ क्वेश्चन बट इट्स मेनली अबाउट द इलिमिनेशन ऑफ द क्वेश्चन्स, राईट. कोणते क्वेश्चन्स तुम्हाला इलिमिनेट करायचे आहेत आणि त्या ट्रॅपमध्ये सापडायचं नाही आहे. CSATच्या ॲक्च्युअल पेपरला एक मिनिटसुद्धा तितका महत्त्वाचा राहतो. बऱ्याच वेळा मुलं गोंधळतात की सुरुवातीला कॉन्ट सोडवायचं का सुरुवातीला कॉम्प्रिहेन्शन सोडवायचं, अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजी. आणि मला असं वाटतं की पेपरला जाण्याच्या आधी अशा काही सॉलिड तुमच्या स्ट्रॅटेजी तुम्ही वॉटर टाईट नका बनवू. त्याच्यासाठी एक म्हणजे फ्लेक्झिबल अप्रोच तुमचा असू दे आणि तो त्या वर्षीच्या पेपरच्या काठिण्य पातळीवरती तुम्ही थोडाफार मॉडिफाय करा. हां, एवढं मात्र आहे की कॉम्प्रिहेन्शन हे सुरुवातीला घ्या. बऱ्याच वेळा काय होतं की कॉन्टची वगैरे जर सुरुवात तुम्ही पहिल्यांदा केली तर असं होऊ शकतं की जर डिफिकल्टी लेवल जास्त असेल तरी स्पेशली त्याचा परिणाम तुम्ही जेव्हा कॉम्प्रिहेन्शनवरती येता तेव्हा होऊ शकतो आणि स्ट्रेस लेवलमुळे तिथेसुद्धा ॲक्युरेसी तुमची मेंटेन राहणार नाही. त्यामुळे कॉम्प्रिहेन्शन सुरुवातीला सोडवून घ्या, मग तुम्ही डिसिजन मेकिंगवरती या, रिझनिंगवरती या आणि मग क्वांटवरती या. ओव्हरऑल 70-72च्या आसपास अटेम्प्ट असू दे. डिफिकल्टी लेवल जरी असेल तरी 2017चा पेपर हा गेल्या 4-5 वर्षामध्ये थोडासा एकदमच इझी होता आणि त्यावेळी जवळपास ऑलमोस्ट सर्वांनीच म्हणजे आउट ऑफ अटेम्प्टसुद्धा केलेला होता. कारण तेव्हा मुलांची CSATचे स्कोअरसुद्धा हे 160+ 170+ होते. ते एक एक्सेप्शन आहे असं मला म्हणजे म्हणावं लागेल. बट प्रत्येक वेळी तसं होत नसतं. 2018ला किंवा 2019ला तितका CSATचा पेपर सोपा नव्हता. त्यामुळे 70च्या आसपासचा अटेम्प्ट इज गुड फॉर यू, राईट. त्यानंतर थोडंफार GS बाबतीत बोलूया. प्रिलिम्ससाठी मला असं वाटतं की आता हा एक जो काही 1.5 महिन्याचा स्पॅन तुमच्याकडे राहिलेला आहे यामध्ये आयोगाची एक्झाम आहे 20 सप्टेंबरला. त्याच्या आधीचे एक 10 दिवस जे आहेत ते तुमच्या कोणत्याही प्लॅनमध्ये इन्क्लूड नका करू. ते एक तुमचे फ्री 10 डेज असं तुम्ही पकडून चाला की त्यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत जी काही रिव्हिजन केलेली आहे किंवा तुम्हाला त्या वेळेमध्ये काही असं वेगळं करावं असं वाटतं किंवा झालेल्या रिव्हिजन्समधील अजून काही इम्पॉर्टंट किंवा व्हेरी इम्पॉर्टंट्स काही पॉईंट्स असतील ते तुम्ही त्या क्षणाला रिवाईज करू शकता. अशा पद्धतीनं ते टाईम टेबलमध्ये न इन्क्लूड करण्याचं कारण हे आहे की ओव्हरऑल जस्ट 4-5 दिवस जेव्हा एक्झामच्या आधी राहिलेले असतात आणि ते जर दिवस तुमच्या टाईम टेबलमध्ये असतील आणि ओव्हरऑल इम्प्लिमेंट जर स्ट्रॅटेजी झालेली नसेल तर तिथे म्हणजे स्ट्रेस वाढणे किंवा विनाकारण टेन्शन घेणे या पद्धतीच्या गोष्टी होत राहतात. ते अवॉइड करायचं असेल तर ही एक स्ट्रॅटेजी तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता आणि ते 10 दिवस स्किप करून त्याच्या आधीपासूनचं एक टाईम टेबल बनवा आणि जवळपास म्हणजे थोडक्यात एक 30-35 दिवसाच्या आसपासचा. त्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट्सला एक 5 ते 6 दिवसाचा टाईम स्पॅन द्या आणि त्यामध्ये आयोगाचे 4-5 वर्षाचे त्या विषयाचे क्वेश्चन्स हे दिवसातून एक 2 ते 3 तास आणि त्यानंतर राहिलेला वेळ जो काही असेल तो त्या GS प्रिपरेशनच्या ओव्हरऑल म्हणजे तुमचा सोर्स ऑफ मटेरियल जो काही असेल वॉट एव्हर म्हणजे कोणत्याही बुक्स असू देत किंवा कोणत्या नोट्स असू देत त्या पद्धतीनं. बऱ्याच वेळा तुमच्या काही स्वतःच्या नोट्ससुद्धा असतील. अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. सब्जेक्ट्समध्ये सुद्धा इव्हनली डिस्ट्रीब्यूट करू नका. फॉर एक्झाम्पल सायन्स हा टॉपिक आहे जो फार अनसर्टेन आहे. खूप मुलं सिलेक्शन्स नंतर सायन्सबद्दल सुद्धा तितक्याच यांना विचारत राहतात. जसं CSATबद्दल मुलांना एक प्रकारचा एक संभ्रम अवस्था आहे त्याच पद्धतीची सायन्सची आहे. 20 प्रश्नांच्या आसपास प्रिलिम्सला सायन्सचे प्रश्न येतात. मी ओव्हरऑल लोकांना सांगताना असं सांगतो की त्या टॉपिकचा एक सोर्स असा कोणता फुलप्रूफ राहिलेला नाही आहे किंवा अनसर्टेनिटी थोडीशी जास्त आहे.
त्यामुळे सायन्सवरती विनाकारण 4-5 पुस्तकं रीड करण्याच्या ऐवजी तुम्ही इंडियन पॉलिटीसारखा सब्जेक्ट आहे, त्यानंतर हिस्ट्री आहे. फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीमध्ये सुद्धा स्पेशली महाराष्ट्राचा इतिहास जो आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पर्सनॅलिटी बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत, यावरती फोकस करा. ओव्हरऑल त्याची रिव्हिजन अजून चांगल्या पद्धतीनं करा, जेणेकरून तुमचा GSचा स्कोर जो असेल तो एक अराउंड 100 किंवा 100सुद्धा क्रॉस होतो. आणि ओव्हरऑल CSAT आणि GS तुम्ही कंबाईन केला तर जे काही इन अँड ॲव्हरेज कट ऑफ लागतं जनरल कॅटेगरीचं, ते तुम्ही इझिली क्लिअर करू शकता. या ओव्हरऑल प्रिलिम्सच्या थोडक्यात सांगितलेल्या मी स्ट्रॅटेजी बाबतीतचा एक सार मला तुम्हाला सांगायचा वाटतो की टाईम टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन युअर प्रिपरेशन. जरी आता 1-1.5 महिना राहिलेला असेल तरीसुद्धा टाईम टेबल फॉलो न करणे हे एक प्रकारचं ब्लंडर तुमच्या प्रिपरेशनमध्ये येऊ शकतं. ते अवॉइड करायचं असेल तर ह्या गोष्टींवरती फोकस करा. बाकीचं आता सध्या मेन्सच्या दृष्टिकोनातूनच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता इम्पॉर्टंट नाही आहेत, कारण तो टाईम आत्ता नाही आहे. बट ज्या मुलांना मेन्स बाबतीतसुद्धा म्हणजे ऐकायचं असेल, एक थोडक्यात मला सांगायचं असेल तर मी त्या बाबतीत सांगेन की अशाच पद्धतीचा प्लॅन ज्या पद्धतीनं तुम्हाला मी प्रिलिम्सचं सांगितलं, तो मेन्सच्या बाबतीमध्ये म्हणजे बनवलेला होता. आणि कमी वेळामध्ये मिनिमम सोर्सेस आणि त्यातून मॅक्सिमम आउटपुट घेण्यासाठी ज्या स्ट्रॅटेजीज, जो टाईम टेबल तर व्यवस्थित इम्प्लिमेंट करून तिथंपर्यंत पोहोचलेलं होतं. माझे सोर्स ऑफ मटेरियल फार कमी होते. UPSCचा अभ्यास खूप चांगला झालेला असल्यामुळे ओव्हरऑल ह्या वर्षांमध्ये माझे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी सब्जेक्टची ओव्हरऑल सर्व चांगल्या होत्या. त्यामुळे मला फक्त फॅक्च्युअल डेटा जो आहे, जो आपल्या MPSCला रिक्वायर्ड आहे, त्यावरती फोकस करायचा होता. त्यामुळे फाउंडेशन बऱ्यापैकी UPSCच्या प्रिपरेशनमधून स्ट्रॉंग होतं माझं. मग फॅक्च्युअल कंटेंट बिल्डअप करण्यासाठी काही स्पेसिफिक बुक्स ज्या आहेत बाजारामध्ये उपलब्ध, ते रिफर केलेले होते. काही मित्रांचासुद्धा गायडन्स त्यामध्ये होता. आणि त्यामध्ये ओव्हरऑल काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स वगैरे करणे, ह्या सर्व गोष्टी करून ते यश मिळालं. मला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा खूप चांगले मार्क्स आलेले आहेत. 63 मार्क्स होते. त्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की ओव्हरऑल माझ्या UPSCचा अभ्यास, तो प्रवास, त्याचा फार मला उपयोग झाला. त्याच्यावरती मला क्वेश्चन्स विचारण्यात आले आणि ओव्हरऑल ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीने इम्प्लिमेंट होऊन फायनली ते उपजिल्हाधिकारी पद जे मॅक्सिमम लोकांचं एक ड्रीम असतं, तिथेपर्यंत पोहोचलो. आणि जे ॲस्पिरंट्स आहेत सध्या ही व्हिडिओ पाहत आहेत, त्यांनासुद्धा येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्या शुभेच्छा. ऑल दी बेस्ट अँड गिव्ह युअर बेस्ट. थँक्यू सो मच.